नमस्कार, मी सुरेश हागिरे. मराठी माणसात जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. अरे, मराठी माणूस जागाच आहे. त्याची झोप उडाली आहे. बेरोजगारी, बेकारी आणि मुंबई बाहेर स्थलांतर, त्याला झोप कशी येईल? जागं व्हायला पाहिजे मराठी नेत्यांनी, ज्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणात अशी काही डुलकी लागली की त्यांचे पक्षच आता संपायला आले. आता पक्ष संपल्यानंतर त्यांना जाग आली आहे, तेव्हा जाग त्यांनी व्हायला पाहिजे. मराठी माणसाने नाही तर मराठी नेत्यांनी जागं व्हायला पाहिजे. ज्या ज्या मराठी नेत्यांचं सोडा, जे जे भाजप बरोबर गेले ते सगळे पक्ष भाजपने गिळंकृत केले. आज शिवसेना गिळंकृत केला आहे. नरेंद्र मोदी आणि हे केंद्रात जे सरकार आहे त्याच्या बळाशिवाय शिवसेना फुटू शकत नव्हती, हे पहिलीतला मुलगा पण सांगू शकतो. आणि तुम्ही काय सांगता? नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व, देवाभाऊंची चाणक्य नीती. अरे कसली चाणक्य नीती आणि कसलं काय? जर केंद्रातलं सत्तेचं पद महत्वाचं आहे, कल्पना करा 2029ला राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले तर मग एकनाथ शिंदेने करून दाखवा ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर. अरे होणार नाही तुमच्याच्यानी. देवाभाऊंनी चाणक्य नीती दाखवावी, चालणार नाही. सगळी चाणक्य नीती त्या पंतप्रधान पदामध्ये आहे. सगळी शक्ती तिथे आहे आणि तिथून राजकारण होतं. आणि ते भाजपची रणनीती आहे की केंद्रातली सत्ता आणि केंद्राच्या सत्तेच्या जोरावर राज्यातली सत्ता आणि राज्यातली सत्ताच्या जोरावर केंद्रातली सत्ता स्थिर ठेवायचं. आणि याचा बळी कोण होत आहे? उद्धव ठाकरे. त्यांचं नेतृत्व कमी आहे का? नाही. अगदी त्यांचं म्हटलं आपण राज ठाकरेंचं म्हणू, त्यांचंही नेतृत्व कमी आहे का? नाही. राज ठाकरे या विषयावर बोलतो. राज ठाकरे हे एक असं नेतृत्व आहे, असं व्यक्तिमत्व आहे की जे मराठी मनाला जनाजनाला अत्यंत आवडतं. पण मग ते नेतृत्व का सफल होत नाही? तर त्याचं धरसोड वृत्ती हेच मुख्य कारण आहे. म्हणजे 2014ला हे राज ठाकरे का बोलतात, बाबांनो मोदी ही देशासमोरची शेवटची आशा आहे. आणि 2019ला तेच राज ठाकरे म्हणतात की मोदी शहाला महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या पटलाच्या राजकारणातून आपल्याला फेकून द्यायचं आहे. आणि 2024ला तेच राज ठाकरे शिवाजी पार्कवर बिनशर्त पाठिंबा देतात. ही धरसोड वृत्ती मराठी माणसाला कुठेतरी खटकते आणि म्हणून त्यांना असं वाटतं की राज ठाकरे हा पर्याय नाही. परंतु अजूनही वेळ गेली नाही. राज ठाकरेंचे विजन, भाषण शैली, तो त्यांचा ऑरा, ते करू शकतात. म्हणजे दोन्ही भाऊ आता एकत्र आलेले ते करू शकतात. पण मला हेच कळत नाही, महाविकास आघाडी एकत्र कशासाठी आली? नुसतं सीट शेअरिंग बस. मला इतक्या जागा दे, तुला इतक्या जागा दे. ते भाजपच्या विरोधात लढतानाच दिसत नाही. आणि भाजपवाले किती हुशार आहेत माहिती आहे, त्यांचं सगळं सीट शेअरिंग पहिलंच झालेलं असतं, फक्त दाखवतात. आता आमच्या राखीताई ज्या भाजप मुंबई अध्यक्ष होत्या त्या ऐनवेळी भाजपमध्ये गेल्या. का? वातावरण केलं की राखीताई निवडून येणार नाही. मग तिथे कोण येणार होतं निवडून? तिथली कोण उमेदवार होती माहिती आहे का आपल्याला? नाही. परंतु त्यांनी तिथे उमेदवार ठेवला असणार सबस्टिट्यूट. म्हणजे राखी जाधव आल्या घाबरून की आपण त्याची उमेदवारी काढायची. म्हणजे इतकं त्यांची रणनीती चालत असताना ह्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत तेच त्रांगडं चालू असतं. ह्याचं उमेदवारी झाली, त्याची झाली, तो तिकडे जातो. अशाने तुम्ही जिंकणार नाही. मला आता याचा हा विषय नाही माझा विषय हा शिवसेना, की हा शिवसेनेचा अस्त आहे का? कारण ज्या पद्धतीने आता उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं जात आहे, त्यामुळे शिवसेना ही संपेल का पार्टी? तर मला वाटतं भाजप इतका हुशार आहे, जोपर्यंत शिवसेना त्यांच्या फायद्याची आहे तोपर्यंत ते संपवणार नाही. म्हणजे बघा, मी मागे एक उदाहरण दिलं तेव्हा सांगितलं की आपल्याला एका माशाच्या दुकानात गेलो आणि मासे आवडले. अरे गोल्डफिश कसं आहे? 200 रुपये जोडी आणि एंजल 400 रुपये. हा, मग आपण ते मासे घेतो आणि आपल्या टँकमध्ये त्यांचं संवर्धन करतो आणि वाढवतो. आज असं झालं, ह्या खासदाराला निधी देतो, ह्याला घेतो, त्या खासदाराला घेतो, माझ्याकडे आणतो आणि माझ्या टँकमध्ये म्हणजे माझ्या पक्षात टँकेला लेबल असतं एकनाथ शिंदे. म्हणजे कसं झालंय, विचारांची लढाई लढणारे पक्ष भावकी करायला लागले. म्हणजे कशी जमिनीचे वाद कसे असतात ना, ही माझ्या नावावर आहे, ही तुझ्या नाव, म्हणजे जमिनीच्या वादासारखे पक्षाचे वाद सुरू झाले. हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा, हा शिवसेना एकनाथ शिंदेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा. म्हणजे वाद
जमिनीचे वाद, भावकी असं भाजपाने सुरू केलंय. आणि मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेचा पक्ष हा डमी पक्ष आहे, खरं सांगतो. कारण तुम्ही आता जर मी एकच विषय सांगतो की त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दाखवा आणि भाजपच्या शहा मोदी यांच्या विरोधात स्टेटमेंट करून बघा त्यांची अवस्था आहे ना. सगळे खासदार आमदार भाजपमध्ये जातील, ते पण उद्धव ठाकरे सारखे एकाकी पडतील. म्हणजे मला असं म्हणायचं की शिवसेनेचा हस्त नाही आहे, पण मग हा हस्त कुठाचा आहे? तर बाळासाहेब ठाकरे ह्या नावाचा त्यांना हस्त करायचा आहे, पण ते तसं दाखवत नाहीयेत. कारण बाळासाहेब ठाकरे हे नाव जोपर्यंत आहे महाराष्ट्रात, भाजप पूर्ण ताकदवर होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रथम उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मग आदित्य ठाकरे, जेवढे ठाकरे त्यांना आपण कमी करायचं. म्हणजे कसं कमी करायचं? तर काय तो जैन मुनी त्या राज ठाकरेंना चॅलेंज करतोय. अहो, ज्या ठाकरे परिवाराबद्दल बोलण्याचं एक सामर्थ्य कुणामध्ये नव्हतं, तो जैन मुनी सांगतो राज ठाकरेला. आणि कोणाला सांगतो? तर आमच्याच नितेश राणे मराठीच माणसाला घेतोय. दुसरी ती नवनीत राणा टपली मारते, आम्ही मातोश्रीवर येते. हे का केलं जात आहे? उद्धव ठाकरेंना अपमानित केलं जाते की तुमची आता पॉवर नाही, तुम्हाला आता संपलेलं आहे. आणि तर असं होऊ शकतं. एकेकाळी या मुंबईवर कोणाचं राज्य होतं? सखा पाटील. सखा पाटील म्हटलं की मुंबई बंद. मग कोणाचं आलं? जॉर्ज फर्नांडिस. बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस. आज ही नावं तरुण पिढीला माहिती नाही. उद्या हेच बाळासाहेब ठाकरेंचं होणार नाही कशावरून. आणि हेच म्हणून उद्धव ठाकरेंना इतकं अपमानित करायचं, इतकं एकाकी पाडायचं की त्या ठाकरे नावाचा वलय संपून जाईल. आणि मग ते ठाकरे ब्रँड संपला की एकनाथ शिंदे काय हो, त्याला कधी संपवता येतं. ते तैनाती फौज ब्रिटिश ठेवायचे ना की तू राजा राहा, आमची सत्ता आहे, तसं ते त्या कॅटेगरीतला पक्ष आहे. आणि जे इथून तिकडे गेलेले आहेत ते विचारधारा नसलेली लोक आहेत. कोणाला फंड पाहिजे, कोणाला मंत्रीपद पाहिजे, कोणाला अमक पाहिजे. मुळात पक्षांचं चुकतं. ज्या माणसांना विचारधारा नसते त्यांना पक्षात तुम्ही आणता, तिकीट देता. आणि सामान्य कार्यकर्ता जो पक्षासाठी भांडतो, लढतो, त्याचं तिकीट कापता आणि ह्यांना देता. तुम्हाला माहिती आहे हे आणि तुमची चूक आहे. जसं आपण उमेदवारी देताना AB फॉर्म असतो ना, नोकरी करतो, एक 2-3 हजाराची नोकरी, 10-15 हजाराची नोकरी असली तर आपण काय करतो? बॉन्ड लिहून घेतो की तू सोडणार नाही. ज्या क्षणी AB फॉर्म देतात ना, त्या क्षणी त्याच्याकडून ॲफिडेव्हिट लिहून घ्या की तू हा पक्ष सोडलास तर तुझी खासदारकी निघून जाईल, असं ॲफिडेव्हिट दे. आणि ते ॲफिडेव्हिट पण घेऊन त्याने पण ते चोर वाटा काढणारच. तर त्याच्यावरती काय की तुम्ही आमच्या पदावर निवडून येऊन खासदार झालाय ना, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण जनतेने तुम्हाला इथे भाजप विरोधी मतदान केलंय, तर महत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला संसदेमध्ये त्या विषयावर मतदान करण्याचा अधिकार असताना अशी दुरुस्ती करून घेतली पाहिजे. कारण आता हे लोक का गेले आहेत? तर 29ला यांना जे नारी शक्ती बिल आणि ते आणायचं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी. तर नाही, हे खासदार शिवसेनाच्या भाजपच्या विरोधी धोरणात निवडून आले, ते संसदेत त्या विरोधात मतदान करू शकत नाही. असा घटना बदलच करून घेतला पाहिजे. नाही तर कोर्टामध्ये जाऊन सांगायला पाहिजे की हे खासदार भले गेले असतील, मेजॉरिटी असेल, सरकार असेल, पण महत्वाच्या बिलावर यांना कुठल्याही पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असताना अशी कोर्टामध्ये याचिका टाकली पाहिजे. धन्यवाद.